विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 2 अंतर्गत हालचाली या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हा घटक आपण 2 भागामध्ये अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिला भाग मंद भू हालचाली आज पाहणार आहोत आणि दुसरा भाग शीघ्र भू हालचाली पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. पाठाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक बातमी दिलेली आहे. ही बातमी वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. ही बातमी काय आहे पहा. मृत्यूचे तांडव. नेपाळ या राष्ट्रामध्ये 25 एप्रिल 2015 रोजी मोठा भूकंप झालेला होता. या भूकंपाने नेपाळमध्ये 1500 लोकांचा बळी गेलेला होता. या नेपाळमध्ये 2 मोठे हादरे बसलेले होते. पहिला हादरा होता 7.9 रिश्टर स्केलचा, जो सकाळी 11:40 बसलेला, आणि दुसरा हादरा 6.6 रिश्टर स्केलचा दुपारी 12:19 बसलेला होता. याचे केंद्रबिंदू लामजुंग, जे नेपाळमधील एक शहर आहे, या ठिकाणी झालेला होता. 11 किलोमीटर भूभागात हे केंद्र दिसून येत होते. भारत, बांगलादेश, पाकिस्तान या राष्ट्रांना सुद्धा या ठिकाणी त्याचा हादरा बसलेला होता. तसेच म्यानमार, तिबेट याचा सुद्धा भाग या भूकंपाने व्यापलेला होता. या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठे नुकसान झाले असून सुमारे 1500 जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्याशिवाय हजारो जण जखमी झाले आहेत. ढिगारे उपसण्याचे काम चालू होते. रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे आपली आकृती 2.1 मध्ये वर्तमानपत्रामधील बातमी दिलेली आहे. यावरून आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी काय विचारलेला आहे. मृत्यूचे तांडव कशामुळे घडले? याचं उत्तर असेल आपलं भूकंप. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, या भूकंपाची तीव्रता किती होती? या ठिकाणी पाहिले तर भूकंपाची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल आणि 6.6 रिश्टर स्केल अशी भूकंपाची तीव्रता दिलेली आहे. संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता? हा भूकंप नेपाळ या राष्ट्रामध्ये झालेला होता. त्यामुळे सर्वात जास्त बाधित असलेला देश कोणता असेल? नेपाळ. भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? आपण पाहिलं की या ठिकाणी भूकंपाचे केंद्रबिंदू लामजुंग, जे नेपाळ राष्ट्रामध्येच आहे, या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे भूकंपाचे केंद्रस्थान लामजुंग येथे होते. आपत्तीग्रस्त इतर देश कोणते? त्यामध्ये मग भारत आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे आणि तिबेट हे आपत्तीग्रस्त देश होते. भूकंपाचे केंद्र किती खोलवर होते? या ठिकाणी आपण पाहिलं की 11 किलोमीटर भूगर्भात केंद्र या भूकंपाचे होते. त्यामुळे आपले उत्तर येईल भूकंपाचे केंद्र 11 किलोमीटर खोल होते. भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याची दिसते? अर्थातच जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याची दिसून येते. तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे? तर त्याचं उत्तर असेल पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली याच्यामुळे भूकंप घडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का? आता या ठिकाणी मी माझं उत्तर लिहिलं आहे होय, कारण मला या अशा भूकंपाचे अनुभव आलेले आहेत. या ठिकाणी आपले मत आपण प्रकट करायचे आहे. पुढे बघा, पृथ्वीवर काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. उदाहरणार्थ महापूर, वादळे, हिमवर्षाव, अतिवृष्टी या सर्व आपत्तींना आपण नैसर्गिक आपत्ती असे म्हणतो. या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तहानी होत असते. जसे
पृथ्वीवर या नैसर्गिक घडामोडी घडत असतात, तशाच पृथ्वीच्या भूपृष्ठाखालील हालचालीमुळे सुद्धा भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या घडामोडी घडतात. म्हणजे पृथ्वीवर जशा घडामोडी घडतात तसेच पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली सुद्धा अशा घडामोडी घडत असतात. मग उदाहरणार्थ भूकंप आहे, ज्वालामुखी आहे. ह्या आपत्ती किंवा ह्या घडामोडी पृथ्वीवरील सजीवासाठी या घडामोडी म्हणजे आपत्तीच असतात. या पाठामध्ये आपण या अंतर्गत हालचालींची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग पाठाला आपण सुरुवात करूया. तुमच्या समोर एक तक्ता दिसतोय. या तक्त्याच्या मार्फत आपण कोणकोणते घटक अभ्यासणार आहोत हे पाहूया. भू अंतर्गत हालचाली ह्या दोन प्रकारच्या आहेत. एक मंद भू हालचाली आणि दोन आहे शीघ्र भू हालचाली. मंद भू हालचाली याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की त्यामधला पहिला आहे पर्वत निर्माण करणाऱ्या हालचाली आणि दुसरा आहे खंड निर्माण करणाऱ्या हालचाली. तर शीघ्र भू हालचालीमध्ये दोन प्रकार आहेत. एक भूकंप आणि दुसरा ज्वालामुखी. पर्वत निर्माण करणाऱ्या हालचालीमध्ये एक वली पर्वत, दोन गटपर्वत आणि तीन खचदरी ह्या पर्वत निर्माणकारी हालचाली आहेत. तर खंड निर्माणकारी हालचाली याच्यामध्ये खंड निर्मिती आणि सागरत या सर्व संकल्पना आपण या पाठामध्ये स्पष्ट करणार आहोत. आजच्या पाठामध्ये आपण फक्त मंद भू हालचाली, त्यामध्ये येणाऱ्या पर्वत निर्माणकारी हालचाली आणि खंड निर्माणकारी हालचाली या घटकांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम एक प्रयोग करून पाहणार आहोत. हा प्रयोग तुम्ही घरी सुद्धा करून पाहू शकता. आकृती 2.2 अ या ठिकाणी या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे वह्या एकमेकावर ठेवा. त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे खडू, डस्टर, टोकाई यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. त्यानंतर आकृती 2 पहा. आकृती 2.2 ब प्रमाणे एक वही तिच्यावरील वह्यांना हलवता चटकन काढून घ्या. या ठिकाणी आपण पाहतोय की एक वही चटकन ओढलेली दिसून येत आहे. काय होते याचं आपण निरीक्षण केलं की त्या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये वह्यावर ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या त्या उभ्या होत्या. दुसऱ्या आकृतीमध्ये आपण त्या ठिकाणी ही वही चटकन ओढल्यामुळे वरील सर्व गोष्टी खाली आपटल्या किंवा पडल्या. त्यानंतर दुसरा प्रयोग आहे. त्यामध्ये वह्यांची रचना पूर्वीसारखीच आपल्याला करण्यास सांगितलेली आहे. त्यामध्ये खडू, डस्टर, टोकाई यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू आपल्याला पुन्हा एकदा उभ्या करून ठेवायला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आकृती 2.4 2.3 ब यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की या गट्ट्याला हळूच धक्का द्या आणि निरीक्षण करा. त्यानंतर आपण पुन्हा एकदा जोराचा धक्का द्या आणि काय होते हे निरीक्षण करा. हळू धक्का दिल्यानंतर आपण पाहिलं की एखादीच वस्तू खाली पडलेली दिसून येईल आणि जोराचा धक्का दिल्यानंतर सर्व वस्तू पुन्हा एकदा आपल्याला आपटलेल्या दिसून येतील. विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही प्रयोगांचं निरीक्षण केल्यावर याचे भौगोलिक स्पष्टीकरण काय होईल पहा. या दोन्ही प्रयोगांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की सुरुवातीला या वह्या मांडलेल्या आहेत. या वह्यांच्या वर ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या आपण इमारती समजू शकतो आणि जी पहिली वही आहे हा पृथ्वीचा पृष्ठभाग आपण समजू शकतो आणि त्या खालच्या सगळ्या वह्या हा पृथ्वीचा गाभा या ठिकाणी आपण समजू शकतो. पृथ्वीच्या अंतर्गत काही जर हालचाली निर्माण झाल्या तर त्याचा परिणाम हा वरील वस्तूवर होत असतो. या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या प्रयोगामध्ये आपण वही बाहेर ओढली
तर वस्तू सर्व आपटलेल्या दिसून आल्या. दुसऱ्या प्रयोगामध्ये आपण त्याला जोराचा धक्का मारला तेव्हा सुद्धा आपल्याला वरील सर्व वस्तू आपल्याला पडलेल्या दिसून आल्या. म्हणजेच पृथ्वीच्या अंतरंगात अशा काही हालचाली निर्माण झाल्या तर त्याचा परिणाम पृथ्वीवर असणाऱ्या विविध गोष्टीवर होत असतो. आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण काय पहा. भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. आता ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होते. प्रयोग क्रमांक 1 आणि प्रयोग क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं की पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जर अस्थिरता निर्माण झाली तर त्या हालचालीमुळे पृथ्वीवरच्या वस्तू आपटल्या जातात. भूपृष्ठ अंतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ठिकाणी आकृतीमध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी भूकवच दाखवलेला आहे. त्यानंतर उच्च प्रावरण आहे, घनरूप प्रावरण आहे, या ठिकाणी निम्न प्रावरण आहे. या प्रावरणाच्या मध्ये या हालचाली होत असतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थ. किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय तर उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यामध्ये अदृश्य, अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारी प्रारणे उत्स्फूर्तपणे उत्सर्जित होतात. असे गुणधर्म असलेल्या पदार्थास किरणोत्सारी पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ युरेनियम, थोरियम आणि रेडियम इत्यादी. या किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. म्हणजेच पृथ्वीच्या प्रावरणामध्ये या हालचाली होत असतात. या ठिकाणी किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड ऊर्जा त्यामध्ये निर्माण होत असते आणि ह्या ऊर्जा रॅली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात आणि याच्यामुळे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये हालचाल निर्माण होते. अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपावर आधारित केले जाते. त्याचा आपण तक्ता पाहूया. अंतर्गत भूहालचालींचे वर्गीकरण. पहिला, गतीनुसार दोन प्रकारच्या हालचाली निर्माण होतात. त्यामधले पहिले आहे मंद भूहालचाली, जी सातत्याने पण मंद गतीने होत असते. त्याच्यामुळे पर्वत व खंडांची निर्मिती होते. त्यानंतर गतीमुळे दुसरी हालचाल होते शीघ्र भूहालचाली. ही घटनेच्या स्वरूपात होत असते. त्याच्यामुळे भूकंप व ज्वालामुखी घडून येतात. त्यानंतर दुसरे वर्गीकरण आहे दिशा. दिशानुसार सुद्धा दोन प्रकारच्या हालचाली होत असतात. उदाहरणार्थ पहिली आहे क्षितिज समांतर भूहालचाली. क्षितिज म्हणजे सरळ रेषेत समांतर होणारी भूहालचाली. तसेच दुसरे आहेत ऊर्ध्वगामी अधोगामी भूहालचाली. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या बाजूने आणि अधोगामी म्हणजे खालच्या बाजूने होणारी भूहालचाली. आणि तिसरा प्रकार आहे भूरूपानुसार होणाऱ्या हालचाली. त्यामध्ये सुद्धा दोन हालचाली होतात. पहिले आहे खंडजन्य हालचाली. याच्यामुळे भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण होतात. तर पर्वतजन्य हालचालीमुळे वलीकरण, प्रस्तरभंग इत्यादी क्रिया आपल्याला दिसून येते. भूहालचालीमधील आपण पहिला प्रकार पाहणार आहोत मंद भूहालचाली. मंद भूहालचालींचे भूकवचावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात. ते पुढील प्रमाणे सांगता येतील. या ठिकाणी पहा लहरींच्या हालचालींची दिशा. या ठिकाणी जर ऊर्जा लहरी एकमेकांकडे येणाऱ्या असतील तर त्या ठिकाणी दाब संबोधले जाते. तर ऊर्जा लहरी एकमेकांच्या विरुद्ध जात असेल तर ताण त्या ठिकाणी संबोधले जाते. या दाब आणि ताणाचा कठीण खडकावर काय परिणाम होतो ते पाहूया. जर ऊर्जा लहरी एकमेकांकडे येत असतील
तर कठीण खडकावर कोणता परिणाम होतो, तर खडक एकमेकांवर चढले जातात. त्या ठिकाणी प्रस्तरभंगाची क्रिया होत असते. याच्यामुळे गटपर्वताची निर्मिती होते. तसेच जर कठीण खडकाला ताण पडला म्हणजे ऊर्जा एकमेकांविरुद्ध जात असतील, ऊर्जा लहरी एकमेकांविरुद्ध जात असतील, तर त्या ठिकाणी प्रस्तरभंगाची क्रिया होते. त्या ठिकाणी विभंग पडला जातो, म्हणजेच त्या खडकांना तडे पडले जातात. तसेच मृद खडकावर कोणता परिणाम होतो हे पाहूया. मृदू खडकावर जर दाब पडला तर त्या ठिकाणी वलीकरणाची क्रिया घडत असते आणि मृदू खडकावर जर ताण पडला, ऊर्जा लहरींचा जर ताण पडला, तर त्या ठिकाणी प्रस्तरभंगाची क्रिया होत असते. याच्यातून खचदरी निर्माण होत असते. मंद हालचाली मधील पहिला प्रकार पाहत आहोत आपण पर्वत निर्माणकारी हालचाली. यामध्ये आपल्याला एक कृती करायची आहे. या ठिकाणी आकृती 2.5 अ मध्ये मी या ठिकाणी 30 सेंटीमीटर लांबीची पट्टी घेतलेली आहे. कागदाच्या पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवा. आता दोन्ही हात हळू एकमेकांच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. याचा काय परिणाम होतो हे आपण आकृती 2.5 ब मध्ये पाहतोय की या दोन्ही हातांनी त्या पट्टीवर दाब दिल्यानंतर आपल्याला मध्ये वळी पडल्याचा आकार त्या ठिकाणी दिसून येत आहे. आता याचे स्पष्टीकरण काय पहा. कृती 1 प्रमाणे पट्टीच्या दोन्ही टोकावर हात ठेवून दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली. त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब म्हणून संबोधले जाते. या ठिकाणी आकृती 2.5 ब मध्ये आपण पाहू शकता की पट्टीवर हात ठेवून आपण ही दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवले. त्या क्रियेला दाब, पट्टीवर जे या ठिकाणी कार्य झाले त्या ठिकाणी त्याला दाब असे संबोधले जाते. पट्टीच्या दोन्ही बाजूकडील पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला. परिणामी पट्टी सरकली व तिच्या घड्या पडल्या. अशाच प्रकारे भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. या ठिकाणी आपण ही जी आकृती पाहिली, ही आकृती ही वली पर्वताची कृती या ठिकाणी होते. आता प्रत्यक्ष वली पर्वताची निर्मिती कशी होते हे आपण पाहूया. वली पर्वत पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वाया निर्माण होतात. म्हणजेच आपण प्रयोगात पाहिल्यानुसार की त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होत असते. म्हणजेच ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत असते. या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर म्हणजे सरळ रेषेत व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वाया निर्माण होतात. जसे आपण मागाशी कृतीमध्ये पाहिलं की दोन्ही बाजूंनी दाब दिल्यानंतर मध्ये आपल्याला दाब क्रिया झाल्याचे दिसून आले. अशाच प्रकारे मृदू खडकावर सुद्धा दाब पडल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वाया निर्माण होत असतात. दाब तीव्र असल्यास वाया मोठ्या प्रमाणात पडतात व त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होती. या ठिकाणी आपण आकृती पाहू शकता. या ठिकाणी दोन्ही बाजूंनी मृदू खडकावर दाब पडल्यानंतर मध्ये दाब तीव्र झाल्यामुळे त्या ठिकाणी वाया पडलेल्या दिसून येतात. त्यामुळे मधला पृष्ठभाग हा उचलला जातो. तेथेच वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरणार्थ हिमालयातील हिमालय पर्वत, अरवली पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत आणि आल्प्स पर्वत हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. आकृती 2.6 मध्ये आपल्याला पर्वताचा वलीकरण झालेला भाग या ठिकाणी दाखवलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी भरपूर प्रमाणात वाल्या पडलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. तर आकृती 2.7 हिमालय या वली पर्वताची प्रतिमा या ठिकाणी दाखवलेली आहे. आता आपण दुसरी कृती करून पाहणार आहोत. आकृती 2.8 अ
मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा एक सरळ पट्टी त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्या पट्टीला आता आपण या ठिकाणी ताण द्यायचा आहे. पहिल्या आकृतीमध्ये आपण दाब दिलेला होता, आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, ताण द्यायचा आहे. त्या ठिकाणी ताण दिल्यानंतर आकृती 2.8 ब मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ज्या कागदाच्या पट्टीला ताण दिल्यानंतर लक्षात येईल की हा कागद मधोमध फाटला जाईल. मग या कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होते हे आपण आता भौगोलिक स्पष्टीकरण मधून पाहूया. कृती 2 प्रमाणे पट्टी दोन्ही हातांनी दोन टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण होतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन्ही बाजूंनी विरुद्ध दिशेने त्या ठिकाणी त्या पट्टीला ताण दिलेला आहे. अशाच प्रकारे भूकवचात जेव्हा भूहालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्माण होतो व भूकवचाला तडे पडतात. आकृती 2.8 ब मध्ये पहा की दोन्ही बाजूंनी ताण दिल्यानंतर भूकवचाला जसे या कागदाला तडे गेलेले आहेत तसेच भूकवचाला सुद्धा तडे जात असतात. आता आपण गटपर्वताची माहिती पाहूया. गटपर्वत अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर होणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात. अशा वेळी खडकावर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांना तडे पडतात. जसे आपण मगाशी प्रयोग पाहिला त्या प्रयोगानुसार की क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जालहरी ह्या खडकावर ताण निर्माण करतात, त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. आता विभंग म्हणजे काय, तर पृथ्वीच्या अंतर्भागात एकमेकींपासून दूर जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर ताण निर्माण होतो. या ताणामुळे कठीण खडकांना भेगा पडतात व या खडकांची हालचाल होते. या भेगांनाच विभंग असे म्हणतात. अशा प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जालहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात. दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचलला गेलेला भाग ठोक्याप्रमाणे दिसतो. आकृती 2.9 मध्ये पहा की या ठिकाणी कठीण खडक आहेत. कठीण खडकाला दोन्ही बाजूंनी दाब पडलेला आहे आणि दाब पडल्यामुळे त्या ठिकाणी विभंग ही क्रिया या ठिकाणी झालेली आहे. आणि दोन समांतर विभागामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचललेला भाग एखाद्या ठोक्याप्रमाणे आपल्याला दिसून येतो. हा भूभाग म्हणजेच गटपर्वत होय. गटपर्वताचा माथा हा सपाट असतो. या ठिकाणी आपण पाहू शकता गटपर्वताचा माथा या ठिकाणी सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. त्याचे उतार तीव्र असतात. या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचे उतार या ठिकाणी तीव्र दिसतात. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. या ठिकाणी भारतातील मेघालय पठाराची या ठिकाणी गटपर्वत झालेल्याची चित्र या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. यानंतर आपण अजून एक कृती करून पाहणार आहोत. 3 समान आकाराच्या वह्या घ्या. या ठिकाणी आपण वह्या घेतलेल्या आहेत. त्या टेबलाच्या वर 2-3 सेंटीमीटर अंतर ठेवून घट्ट धरा. आता त्यातील बाजूच्या 2 वह्या एकमेकांपासून किंचित दूर करा. काय होते त्याचे नीट निरीक्षण करा. वह्यांच्या वरच्या कड्यामुळे तयार होणारा आकृतिबंध तुमच्या वह्यामध्ये चित्रांकित करा. या ठिकाणी मी या वह्या किंचित त्या ठिकाणी 2 वह्या दूर केलेल्या आहेत. या ठिकाणी माझा आकृतिबंध या ठिकाणी अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता याचे भौगोलिक स्पष्टीकरण काय त्या ठिकाणी पाहूया. भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशांना होतात तेव्हा भूकवचातील खडकावर ताण पडतो. ताण वाढल्यास खडकांना तडे पडतात, त्यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थराची सलगता राहत नाही. या ठिकाणी आपण हे 3ही खडक आहेत असे समजूया आणि त्यातील
दोन्ही खडकावर दोन्ही बाजूंनी ताण निर्माण झाल्यामुळे ते खडक बाजूला सरकलेले आहेत आणि मध्ये त्या ठिकाणी खोलगट भाग तयार झालेला आहे. म्हणजेच दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांचे थराची सलगता त्या ठिकाणी राहत नाही. ही आकृती आहे खचदरीची. याचे स्पष्टीकरण आपण पाहूया. खचदरी. कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर दोन तडे पडतात. त्या दोन तड्यांदरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. आकृती 2.10 मध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी भूकवचाला या ठिकाणी ताण पडलेला आहे आणि या ठिकाणी दोन तडे पडलेले दिसून येत आहेत. या दोन तड्यादरम्यानचा भूभाग आपल्याला खाली खचलेला दिसून येतो. या खचलेल्या भागालाच खचदरी असे म्हणतात. दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. खचदरीचे दोन्ही बाजूंचे उतार पाहिले तर आपल्याला त्या ठिकाणी तीव्र असे उतार दिसून येतात. उदाहरणार्थ भारतातील नर्मदा नदीची खचदरी, आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली, युरोपमधील राईन नदीची खचदरी इत्यादी होय. अशा प्रकारे आपण पर्वत निर्माणकारी हालचालीमधील गटपर्वत, वली पर्वत आणि खचदरी या तिन्ही भागांची माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपण मंदभू हालचालीमधील दुसरा प्रकार खंड निर्माणकारी हालचाली पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खाली तुम्हाला एक नकाशा दिसतोय. हा आपला जगाचा नकाशा आहे. या ठिकाणी जगाच्या नकाशात 7 खंड आणि 5 महासागर यांची निर्मिती कशी झालेली आहे हे आपण खंड निर्माणकारी हालचाली मधून पाहूया. मंदभू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे त्याला अधोगामी दिशा असे म्हणतात आणि पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने याला ऊर्ध्वगामी दिशा असे म्हणतात. मंदभू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे तर कधी केंद्रापासून भूकवचाकडे होत असतात. या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. म्हणजेच या हालचालीमुळे, या मंदभू हालचालीमुळे या भूकवचाचा भाग कधी वर उचलला जातो तर कधी खाली खचला जातो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. म्हणजेच जर मंदभू हालचाली झाला आणि भूकवचाचा भाग वर उचलला गेला तर त्या ठिकाणी काय होते? खंडांची निर्मिती होते. म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. तसाच अशाच हालचालीमुळे विस्तीर्ण पठारांची सुद्धा निर्मिती होत शकते. परंतु मूळचा भाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जगाची निर्मिती सुद्धा अशीच झालेली आहे. पृथ्वीच्या अंतर्गत काही हालचाली निर्माण झाल्या आणि या हालचाली निर्माण झाल्यामुळे पृथ्वीचा भूकवचाचा भाग थोडासा वर उचलला गेला आणि काही भूभाग खाली खचला गेला. याच्यामुळेच वर उचललेल्या भागामध्ये खंडांची निर्मिती झाली. जे आपण 7 खंड म्हणतो हे तेच वर उचललेला भूभाग होय. आणि जो खाली खचलेला भाग आहे याच्यामध्ये पाणी साठले आणि तोच सागर तळाचा भाग तयार झालेला आहे. म्हणजेच आपल्या जगाच्या नकाशावर आढळून येणारे 5 मोठे महासागर यांची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अंतर्गत हालचाली यामधील पहिला प्रकार पाहिला, मंदभू हालचाली. त्यामधील 2 प्रकार पाहिले, पर्वत निर्माणकारी हालचाली आणि दुसरा प्रकार खंड निर्माणकारी हालचाली. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा प्रकार शीघ्रभू हालचाली पाहणार आहोत. या घटकावर आधारित या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे. हा स्वाध्याय आपण वहीमध्ये
लिहावा. धन्यवाद.